Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची वादळे, संकटे, अडचणी, प्रॉब्लेम्स काय असतील ते आपल्या आयुष्यात येतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात किंवा वळणावर दुःख हे येणार आहे. त्या दुःखांना बाउन्स करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आपण समाजशील प्राणी आहोत, समाजात राहतो, समाजात देणं लागतो आणि एक विषय आपल्या कानावर येतो किंवा आपण ऐकतो, चांगले कर्म करा, कुशल कर्म करा. आता कर्म म्हणजे काय, तर एक आपली जी कामं आहे, आपण चांगली कामं करतो ते म्हणजे कर्म. आता कर्म म्हटल्यावर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं. ते कसं, आता तुम्ही विचार करा, उन्हात तानात एक गाय, एक मुकाजीव भटकंती करत चाललेलं आहे आणि आपल्या मनातील संवेदना, ज्या काही भाव असतील ते जागृत झाले की बाबा ऊन खूप तापलेलं आहे आणि या प्राण्याला पण तहान लागली असेल. तर आपण काय करतो, त्या प्राण्यासाठी त्याला पिण्याच्या पाण्याची सोय करतो. म्हणजे हे कुशल कर्म झालं आणि याचा हिशोब एक दिवस नक्की होणार आहे. काही लोक खोटं बोलून फसवणूक करतात. समाजामध्ये असे काही लोक असतात की खोटं बोलून फसवणूक करतात. मग ते आर्थिक व्यवहार असतील किंवा इतरांना फसवून त्यांचा फायदा होत असतो. मग ह्या गोष्टीचा सुद्धा पुढे चालून याचा हिशोब होता. नियती, निसर्ग याचा हिशोब नक्की करतं. समाजात दिसण्यासाठी ते लोक दिसतात, चांगले दिसतात, वेल एज्युकेटेड असतील, काय असतील, पण ते लोकांना फसवणूक करून त्यांचा कर्माचा हिशोब एक दिवस नक्की होणार आहे. म्हणजे सक्सेसफुल दिसतात, सुखी दिसतात, तेव्हा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात आपल्याला पण विचार येतो, मी सर्वांशी चांगला वागतो, मी प्रत्येकाशी चांगले कर्म करतो, मग हे सर्व वागून माझा काय फायदा, बरोबर? असं प्रश्न येणं स्वाभाविक आहे. कारण वेळ आपली परीक्षा घेत असते. आपण ज्या परिस्थितीतून जात असतो ती खूप वाईट चालू असते. थोड्या क्षणासाठी असं वाटतं की मी सर्वांसाठी, या जगात, या पृथ्वी तलावर मी सर्वांसाठी, माझ्यासाठी कोणी उभा नाहीये. दुःखाच्या काळात असे प्रश्न मनात येतात. पण मित्रांनो, निसर्गाचा एक नियम आहे आणि हा नियम जीवनामध्ये लागू होतो. तो कसा, जे पेरतो किंवा जे पेरलं जातं, म्हणतात की तेच उगवलं जातं. जर तुम्ही एखाद्याच्या डोळ्यात अश्रू आणले मित्रांनो, तर कालांतराने तेच अश्रू फिरून तुमच्या डोळ्यात येणार आहेत. नियती कसा रस्ता काढेल किंवा बनवेल ते सांगता येत नाही. म्हणून आपल्या कर्माचा लेखाजोखा शुद्ध ठेवा, आचरण चांगलं ठेवा. एक दिवस या गोष्टी फिरून आपल्या जवळच येणार आहेत. म्हणून कर्माचा लेखाजोखा शुद्ध असायला पाहिजे. कर्माचा जो हिशोब होणार आहे, नियती करणार आहे, त्या नियतीला हा प्रश्न पडायला पाहिजे की ज्या व्यक्तीशी मी चांगला हिशोब करणार आहे ती समोरची व्यक्ती 100% चांगली आहे. ह्यानुसार आपलं काम असलं पाहिजे का आपले कर्म चांगले पाहिजे. कुशल कर्म करा मित्रांनो. आज छोट कुशल कर्म करा. बघा मित्रांनो, कसं आहे, छोट कुशल कर्म करा म्हणजे काय करायचं, आपल्या सर्वांना माहित आहे, ऊन खूप तापलेलं आहे आणि टेम्परेचर हाय आहे. जे मुके जीव असतात, भटकंती करत असतात पिण्याच्या पाण्यासाठी, त्यांना पाण्याची सोय करा. एक बादली असेल, छोटं पातेलं असेल, ते भरून ठेवा, जेणेकरून त्यांची जी भटकंती आहे ते कुठेतरी थांबेल आणि या प्रकारे कुशल कर्म आपल्या हातून होईल. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्यामध्ये कर्म तेच बघितलं जातं जे चांगलं असेल. वाईट कर्म कोणी बघत नाही, कारण त्याचा विचार सुद्धा इतरांच्या मनात येत नाही. तुमचे कर्मच तुम्हाला पुढे नेत असतात. म्हणून कर्म शुद्ध ठेवा, चांगले ठेवा. आता जे फसवतात,
किंवा त्यांचा आपल्याकडून फायदा होतो, त्या लोकांना वाटतं की कर्म काहीच होऊ शकत नाही. तर होतं असं की जे कर्म सिद्धांत असतो त्याचा हिशोब व्हायला वेळ लागतो. आणि ते आता लॉजिकली बोलू की नाही ते सांगतो की सरकारी काम असतं ते काम लवकर होत नाही, त्याचप्रमाणे जो कर्माचा हिशोब असतो तो पण लवकर होत नाही. तर त्या लोकांना त्यांची मानसिकता अशी होते की जर मी चुकीचं कार्य केलं, चुकीचं कर्म केलं तर माझं काही होणार नाही. पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे मित्रांनो. कर्म हे फिरून येत असतात आणि त्याचा हिशोब हा नक्की होत असतो. अनेकांना असं वाटतं की मी जर का चुकीचं कार्य केलं, चुकीचं कर्म केलं तर मी वाचलो, पण असं होत नाही. हा त्याचा मोठा गैरसमज असतो. पण वेळ आहे ना, ती वेळ ही सर्वात मोठी न्यायाधीश आहे. वेळेनुसार त्या गोष्टीचं फळ त्या व्यक्तीला मिळत असतं आणि ते कधीतरी नक्की मिळेल, चुकणार नाही. ते नक्की मिळतं. ते कोणत्या स्वरूपात मिळेल, ते आपल्या आयुष्यात कसं वाढून ठेवलेलं आहे ते ओळखता येणं गरजेचं आहे. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा. मित्रांनो, समाजामध्ये काही लोक असे असतात की ते खोटं बोलतात त्यांचा फायदा होण्यासाठी. आपण बघतो कधीतरी हा अनुभव आपल्याला सुद्धा आला असेल. ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांनी कमेंट्स मध्ये सांगा की मला हा अनुभव आलेला आहे, माझ्यासोबत ही फसवणूक झालेली आहे, जेणेकरून इतरांना त्या गोष्टीपासून सावध होता येईल आणि आपलं तेज येतोय. मित्रांनो, समाजामध्ये एक चांगली वाटचाल होईल, सामाजिक परिवर्तनाची वाटचाल होईल असं मला वाटतं. म्हणून कमेंट्स नक्की करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जावा. तुमचं एक लाईक, कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. मित्रांनो, त्याचप्रमाणे सांगायचं झालं तर फसवणूक करतात, खोटं बोलतात, त्यांना वाटतं की आम्ही वाचलो. पण विश्वासघात ही अशी गोष्ट आहे ती होणाऱ्या सोबत एक वेळ होते आणि विश्वासघात त्या व्यक्तीसोबत झाला, ती व्यक्ती सावध होते. पण जो विश्वासघात करणारा असतो त्याला ही नक्की माहित असतं की आपण आता त्या व्यक्तीच्या नजरेतून खाली पडलेलो आहे. म्हणून विश्वासघात असेल, कोणतंही कार्य असेल, ते फक्त प्रामाणिकपणे करा. कोणाशीही खोटं बोलू नका, विश्वासघात करू नका किंवा अहंकार करू नका. आजकाल समाजामध्ये शॉर्ट मध्ये सांगतो, एखादी गरीब व्यक्ती असेल आणि श्रीमंत असेल तर यामध्ये जे साम्य आहे, फरक आहे, तो क्लिअर करतो. त्या गरीब व्यक्तीला जी श्रीमंत व्यक्ती आहे ती हिणवण्याचा प्रयत्न करते की मी श्रीमंत आहे, तू गरीब आहे. म्हणून हा जो अहंकार आहे हा कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. कारण दिवस आणि वेळ बदलायला फक्त एक नियती असते आणि ती कधी नियतीचा घेरा पलटेल तो काही सांगता येत नाही. म्हणून ज्या लोकांना अहंकार आहे तो कुठेतरी कमी करा. समाजामध्ये अन्याय पण भरपूर होतात, बघतो आपण. जमिनीसाठी असू द्या किंवा काहीतरी अन्याय झाला असेल तर त्याला विरोध करा, एखाद्या गोष्टीचा विरोध करा. तो कसा, गरीब व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पैशाचा अहंकार दाखवला जातो. मित्रांनो, एक दिवस कर्म पलटतात. आपल्या सर्वांना माहित आहे, आपण सर्व हुशार आहेत, समजूतदार आहेत, आपण चांगले काम करतो, आपल्यासोबत नक्की चांगलं होईल, फक्त वेळ लागतो. त्याचप्रमाणे कसं होतं, दुसऱ्यांचा विचार करण्याआधी स्वतःचे जे कर्म आहेत त्यावर आपण विचार करायला पाहिजे. दुसरा एखादा चुकीचं काम करतोय, आपल्याला ते दिसतंय आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला त्या कर्मातून चांगला पैसा मिळतोय, म्हणून आपण त्या मार्गावर जायला पाहिजे, असं करू नका. कारण कर्माची जी फळं आहेत त्याची जी रक्कम आहे ती मोजावी लागणार आहे त्या व्यक्तीला. फक्त करायचं असेल तर कोणाला चांगली मदत करा. आपण देणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये येतो म्हणून चांगले कुशल कर्म करा. भुकेल्यांची भूक काय असते, जो उपाशी आहे त्याला 2 वेळचं जेवण द्या. हे पण चांगल्या कर्माची नवीन सुरुवात होईल. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्ती तुमच्या दारावर आला
तुमच्या जवळ आला, तुम्हाला मदतीची हाक मारली की दादा मला ही मदत करा, तर त्या व्यक्तीला नक्की मदत करा. काय माहित कर्माचा फेरा काय पलटेल आणि तुमचं आयुष्याचं सोनं नक्की होऊ शकतं. म्हणून कोण काय करताय, नियती, निसर्ग, वेळ त्याला बघून घेईल, त्याचा कर्माचा हिशोब नक्की होईल. कारण पद, पैसा, प्रसिद्धी हे सगळं इथेच राहणार आहे, कोणी सोबत घेऊन जाणार नाही. म्हणून पैशांचा माज, अहंकार हा कमी करा. पद आलं, पैसा आला, प्रसिद्धी आली की लोक स्वतःचं अस्तित्व विसरतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात. ही पण आज समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. संत कबीरदास म्हणतात की जैसी करणी वैसी भरणी. जसं काम कराल ते आपल्या भरावंच लागणार आहे. जसं आपण पेरणार आहेत तसंच ते उगवणार आहेत. गोया पेड बबुल का आम का असे होय. म्हणजे जर तुम्ही बाबळीचं झाड लावलं आणि त्या बाबळीच्या झाडाकडून जर का आंब्याची अपेक्षा केली तर ते चुकीचं आहे. त्याचप्रमाणे जर आपले कर्म चुकीचे असतील आणि आपण चांगल्या दिवसांची वाट बघत असाल तर ते पण चुकीचं आहे. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा, एक दिवस त्याची रक्कम आपल्याला चांगल्या स्वरूपात मिळणार आहे. मित्रांनो, कर्म चांगलेच ठेवा. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या आणि चांगली कर्मांची सुरुवात करा. माणूस म्हणून एक चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल किंवा माझी कुठेतरी मतं तुमच्या मनाला टच झाली असतील किंवा भावली असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्ही सर्व समजूतदार आहेत, चॅनलला सबस्क्राईब नक्की करणार या आशेवर आज निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.